स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर। चला सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन कथेला। तर मागच्या भागात आपण पाहिलं की सोनियाचे वडील तिला त्यांच्या घरची सून म्हणून राजेंद्रजींच्या घरी आले होते। तर आता पुढे सोनिया मात्र संतापाने थरथरत आपल्या खोलीत गेली आणि दारातून बंद करून घेतलं। सिद्धार्थने आपल्या आईवडिलांना कारमध्ये थांबायला सांगितलं आणि तो सोनियाच्या खोलीत गेला। खोलीत सोनिया रडतच सिद्धार्थला म्हणाली, पाहिलंस ना दादा, शौर्य माझ्याशी कसा बोलून गेला? मला खूप भीती वाटतेय। खरंच मृणाल परत आली तर मी शौर्यला कधीच सोडू शकत नाही। सिद्धार्थ हलकस असला। ती परत कशी येईल? तिला इथून कायमची दूर पाठवणारा मीच होतो। माझ्या परवानगीशिवाय ती पुन्हा इथे येणार नाही। आणि समजा आलीच तर तुझ्यासाठी तिला संपवायलाही मी मागे हटणार नाही। शौर्य तुझाच आहे आणि अभिनवचाही। कशाचीही काळजी करू नकोस, सगळं मी सांभाळतो। सोनियाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं। ती म्हणाली, थँक्यू दादा, लव्ह यू। माझ्या आणि अभिनवच्या आयुष्यातून शौर्यला कोणीही दूर नेऊ नये, विशेषतः ती मृणाल। ती कधीच शौर्याच्या जवळ येता कामा नये। सिद्धार्थ काही क्षण विचारात पडला, मग म्हणाला, एक काम कर, राजेंद्र अंकलशी बोल आणि उद्यापासून ऑफिसला जायला सुरुवात कर। शौर्य मृणालबद्दल काही शोधत असेल, काही माहिती मिळत असेल तर ती प्रत्येक गोष्ट मला लगेच कळव, समजलं? सोनियाने मान डोलावली। ठीक आहे दादा, मी उद्याच अंकलशी बोलते आणि उद्यापासून ऑफिसला जाईन। सिद्धार्थ तिची समजूत काढून निघून गेला। तो गेल्यावर सोनियाच्या चेहऱ्यावर एक विचित्र कपटी हास्य उमटलं। ती मनातच म्हणाली, मृणाल, शौर्य कायम माझा आणि माझ्या मुलाचाच राहील। तू त्याच्याजवळ कधीच पोहोचू शकणार नाहीस। आणि जरी आलीस तरी पुन्हा एकदा मीच तुम्हा दोघांना कायमचं वेगळं करीन। मृणाल सकाळी घाईघाईने ऑफिसला जाण्याची तयारी करत होती। दुसरीकडे माही, इकडे ये ग बाळा, पटकन तयार हो, तुला शाळेत सोडून मग मी ऑफिसला जाते। माही हसत म्हणाली, आई तुम्हाला उशीर होईल, तुम्ही निघा, मी विजया मावशीसोबत शाळेत जाईन। विजयही म्हणाली, हो मृणाल, माहीला मी शाळेत सोडते, तू आधी ऑफिसला निघ। ठीक आहे, तुम्ही दोघी सांभाळा, आज महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून मला लवकर निघावं लागेल। असं म्हणत मृणालने आपली बॅग उचलली आणि घराबाहेर पडली। ती दाराबाहेर जाताच विजया आणि माही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं। माही हळू आवाजात म्हणाली, विजय मावशी, आई गेली, आता आपण शोधूया का? चल तुझ्या आईच्या बॅगेत पाहूया। दोघींनी मिळून मृणालच्या बॅगेतील प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासली, पण त्या शोधत असलेली वस्तू कुठेच सापडली नाही। दोघींच्याही चेहऱ्यावर निराशा पसरली। विजय म्हणाली, माही बाळा, तुझ्या आईने तो फोटो कुठे ठेवला आहे काही कळत नाही। चल आता, शाळेला उशीर होतोय, मला पण ऑफिसला जायचं आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधू, हे ऐकताच माहीच्या डोळ्यात पाणी आलं। विजयने तिला जवळ घेतलं। माझ्या गोड बाळाने, रडायचं नाही, आज तू शाळेतून परत आलीस की मी तुझ्या बाबांचा फोटो नक्की शोधून ठेवेन। विजय मावशीच, प्रॉमिस। माही निरागसपणे विचारू लागली, खरंच का विजय मावशी? आमच्या शाळेत सगळ्यांच्या बाबाच त्यांना शाळेत आणतात, मला बाबा नाहीत का? असतील तर आपण त्यांच्यासोबत का राहत नाही? माहीच्या त्या निष्पाप प्रश्नाने विजीचं मन हेलावून गेलं। एवढा वेळ त्या दोघी माहीच्या बाबांचा एक फोटो तरी मिळतो का यासाठी शोध घेत होत्या, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं। थोडा विचार करून विजी म्हणाली, माही बाळा, मी तुला एक गोष्ट सांगते, तू माझं ऐकलंस तर तुला तुझ्या बाबांचा फोटो नक्की मिळेल। हे ऐकताच माहीच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचं हास्य उमटलं। त्यानंतर दोघींनी मिळून एक छोटासा प्लॅन तयार केला। माहीला शाळेत सोडून विजी थेट ऑफिसमध्ये पोहोचली। तिथे मीटिंग सुरू झाली होती। ती आपल्या जागेवर जाऊन बसली। काहीतरी विचारात गढून गेलेली विजी पाहून मृणालने विचारलं, काय ग, एवढ्या विचारात का दिसतेस? कोणता किल्ला जिंकायचा प्लॅन करतेस? विजी काही बोलणार इतक्यात एक कर्मचारी तिच्याजवळ आला। विजी मॅडम, सरांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावलं आहे। ठीक आहे, येते, असं म्हणत ती MDच्या कॅबिनमध्ये गेली। या विजी मॅडम, MD गौतम म्हणाला, तुमच्या मनात आलं की सुट्टी घ्यायची, मनात आलं की ऑफिसला यायचं, हे तुमचंच ऑफिस आहे का? सॉरी सर, काल मुलीचा वाढदिवस होता म्हणून रजा घेतली होती। अच्छा, तुमचं लग्न झालंय? मुलगीही आहे? विजी लगेच म्हणाली, सर, ती मृणालची मुलगी आहे, पण माझ्यासाठीही ती माझ्या मुलीसारखीच आहे। मृणालला मुलगी आहे? हे ऐकताच गौतमच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं। काय?
मृणालला मुलगी आहे. मग तिचा नवरा कुठे आहे? मी तर तिच्या गळ्यात मंगळसूत्रही कधी पाहिलं नाही. सॉरी सर, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. ओके, तुम्ही जाऊ शकता. विजी बाहेर पडताच गौतमने आपल्या कॅबिनच्या काचेच्या भिंतीतून मृणालकडे पाहिलं. मनात तो घाणेरडे विचार करू लागला. अरे वा, हिला मुलगी आहे. इतके दिवस मला हे कसं कळलं नाही? कदाचित नवऱ्यापासून वेगळी राहत असेल. मग तिला माझ्या जाळ्यात ओढणं अजून सोपं जाईल. इतके दिवस उगाच वाट पाहिली. आता लवकरच तिची परीक्षा घ्यायला हवी. तो मृणालच्या साडीमधून दिसणाऱ्या तिच्या कमरेकडे वाईट नजरेने पाहत विकृत हसू लागला. दुसरीकडे शौर्य देशमुख अनेक दिवसांनी पुन्हा ऑफिसमध्ये आला होता. त्याला पाहून सर्व कर्मचारी आनंदी झाले. त्याच्या कॅबिन बाहेर अजय आणि सागर उभे राहून त्याचं स्वागत करत होते. वेलकम बॉस, किती दिवसांनी आलात? या ना. अजयचं स्वागत ऐकताच शौर्यने त्याच्या पोटात हलकासा ठोसा मारला. अजय पोट धरत म्हणाला, अरे देवा, आल्या आल्या मला संपवायचाच विचार आहे का? शौर्याने मग सागरकडे पाहिलं. सागर मात्र शांत उभा होता. शौर्य म्हणाला, अरे तू काहीच का बोलत नाहीस? खरं तर तुझ्या बहिणीने जे केलं त्याचा राग मला यायला हवा होता. मग तू एवढा का गप्प आहेस? सागरचा अखेर संयम सुटला. अरे, ती तुला सोडून गेली एवढंच म्हणतोस, पण तिने तसं का केलं याचा विचार तू आयुष्यात कधी केलास का? कारण नसताना ती असं पाऊल उचलणारी नव्हती. ती गेल्यापासून तू फक्त घर आणि ऑफिस एवढंच आयुष्य केलंस. पण इतक्या वर्षात नवरा म्हणून तिला शोधण्याचा एकतरी प्रामाणिक प्रयत्न केलायस का? आणि त्या माणसाचं प्रत्येक बोलणं तू डोळे झाकून खरं मानलंस. इतके दिवस ऑफिसकडेही फिरकला नाहीस आणि आज अचानक तुला काय साक्षात्कार झाला? सागरचं बोलणं ऐकून शौर्य देशमुख शांतपणे म्हणाला, सागर असं काहीही बोलू नकोस. आजी आणि बाबांना खूप दुःख झालं होतं. मी पुन्हा ऑफिसची जबाबदारी घ्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून माझ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून मी पुन्हा ऑफिसमध्ये आलो. आता तरी झालं ना? सागरने लगेच विचारलं, ठीक आहे. मग मृणालला शोधण्यासाठी काही प्लॅन केला आहेस का? आणि ती परत आली तर तू तिला स्वीकारशील का? शौर्याच्या चेहऱ्यावर कठोर भाव उमटले. आता ती माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. मला सोडून जाण्याचं कारण तिला माझ्यासमोर सांगावंच लागेल. त्यानंतर मी तिला कायदेशीर घटस्फोट द्यायला तयार आहे. सागर गोंधळून गेला. अरे, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? आधी म्हणतोस तिला शोधणार, मग म्हणतोस घटस्फोट देणार. मला काहीच समजत नाही. शौर्य हलकंसं हसला. वेट अँड वॉच मित्रा. इतकी वर्ष मृणालने माझ्या आयुष्याशी खेळ केलाय. आता तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असेल आणि तिला तिच्या प्रत्येक कृतीची किंमत चुकवावी लागेल. इतकं बोलून तो आपल्या कॅबिनमध्ये निघून गेला. ऑफिसमधील सर्व कर्मचारी शौर्याचं स्वागत करण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये आले. प्रत्येकाने त्याला फुलांचा गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या कामाला परत जाऊ लागले. सर्वांसोबत निघालेल्या वैशालीला शौर्यने थांबवलं. 1 मिनिट वैशाली. त्याचा आवाज ऐकताच ती घाबरतच वळली. बोला सर. क्षणभर तिच्याकडे पाहत शौर्य म्हणाला, मृणालचं कुटुंब आता कुठे राहतं? तिने त्याला त्यांचा सध्याचा पत्ता सांगितला. त्यानंतर शौर्यने पुन्हा विचारलं, लग्नाच्या दिवशी तू मृणालसोबत होतीस ना? मग ती कुठे गेली? हे तुला माहीत नसेल असं होऊच शकत नाही. शेवटी तुम्ही दोघी जिवलग मैत्रिणी होतात. हे ऐकताच वैशालीच्या कपाळावर घाम फुटला. ती घाबरून म्हणाली, सर देवाची शपथ, मला काहीच माहिती नाही. मृणाल कुठे आहे हे मला खरंच माहीत नाही. कृपया मला सोडा. तिच्या डोळ्यात अश्रू आले. शौर्य शांत स्वरात म्हणाला, अगं, मी फक्त एक प्रश्न विचारला. एवढी का घाबरतेस? ठीक आहे, जा तुझं काम कर. वैशाली निघून गेल्यानंतर अजय आणि सागर आत आले. अजयने विचारलं, काय रे, काय झालं? वैशाली एवढी घाबरून का गेली? काही प्रॉब्लेम आहे का? शौर्य विचारमग्न स्वरात म्हणाला, तिला काहीतरी माहिती आहे पण ती माझ्यापासून लपवते. हरकत नाही, सत्य लवकरच बाहेर येईल. मग तो सागरकडे वळून म्हणाला, सागर, संध्याकाळी आपण मृणालच्या घरी जाऊया. तयार राहा. ठीक आहे, मी आधी फॅक्टरीत जाऊन येतो असं म्हणत सागर आणि अजय दोघेही बाहेर पडले. कॅबिनमध्ये एकटाच राहिलेला शौर्य मोबाईलमधील स्वतःचा आणि मृणालचा जुना फोटो पाहू लागला. फोटोकडे पाहत तो हळू आवाजात म्हणाला, इतकी वर्ष तू मला खूप वेदना दिल्यास, पण आता जास्त दिवस नाहीत. मी तुला नक्की शोधून काढेन आणि माझ्या प्रत्येक वेदनेचं उत्तरही तुला द्यावंच लागेल. असं म्हणत त्याने मोबाईल बाजूला ठेवला. संध्याकाळ होताच शौर्य आणि सागर मृणालच्या घरी पोहोचले. शौर्यला पाहताच मृणालची आई भावूक झाली. जावाई बापू,
या. मी ठीक आहे आत्या, तुम्ही कशा आहात? शौर्याच्या तोंडून आत्या हा शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडत म्हणाली, आम्ही कसे बरे असणार? सगळं गाव माझ्या मुलीबद्दल वाईट बोलतंय. ती कोणासोबत पळून गेली असं म्हणतात. पण मी माझ्या मुलीला असे संस्कार दिले नाहीत जावाई बापू, असं म्हणत तिने हात जोडले. शौर्याने ताबडतोब तिचे हात खाली केले. आत्या, लोक काहीही बोलत, पण माझा मृणालवर आजही पूर्ण विश्वास आहे. काही अडचण होती तर तिने मला सांगायला हवं होतं. पण काळजी करू नका, मी तिला नक्की शोधून तुमच्यासमोर उभी करीन. हे ऐकून तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. खूप धन्यवाद जावाई बापू. तेवढ्यात शौर्याने विचारलं, विक्रम अजून आला नाही का? इतक्यात विक्रम घरात आला. शौर्याला पाहताच तो म्हणाला, या शौर्य. विक्रम, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. या आपण गच्चीवर जाऊ. मृणालच्या आईकडे पाहत तो म्हणाला, ताई थोड्या वेळाने आमच्यासाठी चहा घेऊन या. तिघेही गच्चीवर गेले. विक्रम अपराधीपणे म्हणाला, शौर्य, आम्हाला माफ कर. मृणालने असं का केलं हे आम्हालाही माहीत नाही. तिच्यामुळे तुझा खूप अपमान झाला. शौर्य शांतपणे म्हणाला, विक्रम, मृणाल आजही माझी पत्नी आहे. मला तिला शोधण्यासाठी तुझी मदत हवी आहे. समीरला यात ओढू नकोस, तो आधीच अपंग आहे. बरं. विक्रमच्या डोळ्यात आशा चमकली. सांग, काहीही करायला मी तयार आहे. मृणाल कशी आहे, कुठे आहे, काय करते काहीच माहिती नाही. आम्ही सगळीकडे शोधून थकलो. शौर्य म्हणाला, सर्वात आधी मला सर म्हणणं बंद कर. मला फक्त शौर्य म्हण. ठीक आहे शौर्य, आता सांग मला काय करायचं? शौर्याने एकच नाव उच्चारलं, वैशाली. विक्रम गोंधळून त्याच्याकडे पाहू लागला. शौर्य पुढे म्हणाला, वैशालीला मृणालबद्दल काहीतरी माहिती आहे. तू तिच्याशी बोल, कदाचित ती तुला खरं सांगेल. विक्रम म्हणाला, मी आधी तिच्याकडे चौकशी केली होती, पण तिने काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. शौर्य ठाम आवाजात म्हणाला, नाही, तिला नक्की काहीतरी माहिती आहे. ती बोलली तरच आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतो. विक्रमनेही त्याचं म्हणणं मान्य केलं आणि तो वैशालीशी बोलण्याचं आश्वासन दिलं. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर शौर्य आणि सागर तिथून निघून गेले. दुसरीकडे वैशाली कोणाशी तरी फोनवर घाबरत बोलत होती. नाही, शौर्य सरांनी माझ्याकडे विचारलं होतं, पण देवाची शपथ मी त्यांना काहीच सांगितलेलं नाही. ऑफिसमधील सर्व कामं पूर्ण करून मृणाल घरी जाण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात कंपनीचा MD गौतम तिला बोलावत म्हणाला, मृणाल, सगळी कामं पूर्ण झाली का? मुंबईच्या किंग कंपनीचे फाईल्स आणि कागदपत्रांचं काम संपलं का? मृणाल शांतपणे म्हणाली, हो सर, सगळं काम पूर्ण झालं आहे. ऑफिसची वेळही संपली आहे, आता मी निघते. गौतम तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, काय मृणाल, एवढी घाईघाईने का निघतेस? घरी तुझा नवरा तुझी वाट पाहत बसलाय का? त्याचा प्रश्न ऐकताच मृणालचा चेहरा कठोर झाला. सर, हा माझा वैयक्तिक विषय आहे. माझ्या कामात काही चूक असेल तर जरूर विचारा, पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. इतकं बोलून ती वेगाने तिथून निघून गेली. मृणाल बाहेर पडताच गौतम मनातच संतापाने म्हणाला, जा, खूपच अहंकार आहे तुला. तुझ्या कामात चूक झाली की अशी शिक्षा देईन, आयुष्यभर लक्षात राहील, असं म्हणत तो विकृतपणे हसू लागला. मृणाल घरी पोहोचताच विजयने विचारलं, अगं मृणाल, आपण दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करतो, पण रोज उशीर फक्त तुलाच का होतो? मृणाल वैतागून म्हणाली, काय सांगू, मी निघायच्या वेळी हा MD नेहमी काहीतरी नवीन काम देतो आणि तेही खूप अर्जंट आहे म्हणून लगेच पूर्ण करायला लावतो, म्हणून रोज उशीर होतो. बरं, आपली माही कुठे आहे? तिचा आवाजच येत नाही. विजयने खोलीकडे बोट दाखवलं. मृणाल आत गेली तर माही गालावर हात ठेवून उदास चेहऱ्याने बसली होती. ती प्रेमाने तिच्याजवळ बसत म्हणाली, काय झालं माझ्या बाळाला? शाळेत कुणी काही बोललं का, की मॅडम रागावल्या? माहीने काही उत्तर न देता चेहरा दुसरीकडे वळवला. मृणालने विजीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. विजीने हात हलवत सांगितलं की तिलाही काहीच माहिती नाही. काय झालं ग? विजी म्हणाली, ती शाळेतून आल्यापासून मी कितीतरी वेळा विचारते, पण एक शब्दही बोलत नाही. दुपारचा डब्बा सुद्धा न खाता तसाच परत आणलाय. तूच विचार. मृणाल पुन्हा माहीजवळ जाऊन बसली. काय झालं ग? तब्येत बरी नाही का? चल डॉक्टरकडे जाऊया. माई हळू आवाजात म्हणाली, माझी तब्येत ठीक आहे, पण माझं मन ठीक नाही. हे ऐकून मृणाल हसली. अगं, एवढीची माझी सोनू आणि एवढ्या मोठ्या गोष्टी करतेस? चल, आधी जेव, मग जेवत जेवत मला सगळं सांग. मला जेवायचंच नाही. पण का? माहीच्या डोळ्यात पाणी आलं.
मला माझ्या बाबांना भेटायचं आहे. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आमच्या शाळेत सगळे मुलं त्यांच्या बाबांसोबत येतात. फक्त माझे बाबा कुठे आहेत? मला आत्ताच माझ्या बाबांना पाहायचं आहे. तेव्हाच मी जेवेन. मुलीचं बोलणं ऐकून मृणालच्या छातीत कळ उठली. तिने स्वतःला सावरत म्हटलं, बाळा, आईने तुला आधीच सांगितलं ना, आपल्यासाठी आता कोणी नाही. आधी जेव. दुसऱ्या दिवशी आई तुला तुझे बाबा दाखवेल. माई हट्टाने म्हणाली, नाही, मला आत्ताच बाबांना पाहायचं आहे. तिचा हट्ट वाढत चालला होता. मृणालचा संयम सुटला. एकदा सांगितलेलं समजत नाही का? आधी जेव. ती स्वयंपाकघरात जाऊन माहीसाठी ताट वाढून आणते. ती तिला घास भरवणार इतक्यात माहीने रागाने तिचा हात झटकला. मला नको, जा. क्षणभराच्या रागात मृणालच्या हातून माहीच्या गालावर एक चापट बसली. त्या धक्क्याने माही खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली. ते दृश्य पाहताच मृणाल आणि विजी दोघेही घाबरून गेल्या. त्यांनी तिला उचलून पाणी शिंपडलं, पण माहीच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. दोघींनीही क्षणाचाही विलंब न करता तिला उचललं आणि थेट रुग्णालयाकडे धाव घेतली. दुसरीकडे विक्रम काम संपवून वैशालीला भेटण्यासाठी ऑफिस बाहेर तिची वाट पाहत उभा होता. काम संपवून वैशाली बाहेर आली. तिने विक्रमला पाहिलं, पण मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेली. हे पाहून विक्रमचा राग अनावर झाला. त्याने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या बाईकवर बसवलं. थोडं पुढे एका शांत ठिकाणी गाडी थांबवून तो तिच्याकडे वळला. वैशू, मला पाहूनही तू अशी दुर्लक्ष करून का निघून गेलीस? काय प्रॉब्लेम आहे? ती शांतपणे म्हणाली, मला कोणताच प्रॉब्लेम नाही. आधी माझा रस्ता सोडा, मला घरी जायचं आहे. ती निघू लागली. तसं विक्रमने पुन्हा तिचा हात धरला. मी काही इतका मूर्ख नाही की तुझ्या प्रत्येक खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवेन. खरं सांग, तुला मृणाल कुठे आहे हे माहीत आहे ना? वैशू लगेच म्हणाली, काय बोलताय तुम्ही? मला कसं माहीत असणार ती कुठे आहे? मला काहीच माहिती नाही. विक्रमच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. तो विनवणीच्या स्वरात म्हणाला, माझ्याशी खोटं बोलू नकोस वैशू. तुला काहीतरी नक्की माहिती आहे. प्लीज सांग, आपली मृणाल कुठे आहे? बिचारी कोणत्या अवस्थेत असेल, किती त्रास सहन करत असेल कोण जाणे. तू सांगितलंस तरच मी तिला शोधून परत घरी आणू शकेन. वैशाली रागाने म्हणाली, किती वेळा सांगू तुम्हाला? मला खरंच काहीच माहिती नाही. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विक्रमने संतापाच्या भरात तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. रागाने थरथरत तो म्हणाला, छी, तू स्वतःला मैत्रीण म्हणवून घेतेस? मृणाल तुझी जिवलग मैत्रीण होती ना? ती कुठे आहे, कशी आहे, कोणत्या दुःखात जगतेय हे न कळाल्यामुळे आम्ही किती वर्ष अश्रू ढाळतो याची तुला कल्पना आहे का? तरीसुद्धा तू तोंड उघडायला तयार नाहीस. ठीक आहे, माझ्या मृणालला कसं शोधायचं हे आता मला माहीत आहे. पण आजपासून पुन्हा कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. इतकं बोलून विक्रम तिथून संतापाने निघून गेला. विक्रम आणि वैशालीचं संपूर्ण संभाषण थोड्या अंतरावर उभा असलेला एक अनोळखी माणूस लपून ऐकत होता. दोघे निघून गेल्यावर त्याने लगेच कोणाला तरी फोन लावला. सर, त्या मुलीने काहीच सांगितलं नाही. तो मुलगा तिच्यावर रागावला, तिला सुनावला आणि तिथून निघून गेला. फोनच्या दुसऱ्या बाजूने फक्त एकच उत्तर आलं, ठीक आहे, तूही आता तिथून निघ. फोन कट झाला. तो माणूस जाताना पाहून वैशाली मनातच रडत म्हणाली, विक्रम, खरंच मला मृणाल कुठे आहे हे माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की माहिती आहे. मी कोणालाही काही सांगू नये म्हणून काही लोक कायम माझ्यावर नजर ठेवून आहेत. माझा सतत पाठलाग करत आहेत. पण सत्य ती विक्रमला सांगू शकली नाही. डोळ्यात अश्रू घेऊन ती तिथून निघून गेली. दुसरीकडे रुग्णालयात माहीवर आपत्कालीन उपचार सुरू होते. मृणाल रडत रडत ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभी होती. विजय तिला धीर देत म्हणाली, रडू नकोस मृणाल, आपल्या माहीला काही होणार नाही. धीर धर. तेवढ्यात एक नर्स बाहेर आली. मृणाल मॅडम, डॉक्टर तुम्हाला आत बोलावत आहेत. मृणाल आणि विजी दोघी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेल्या. मृणाल घाबरलेल्या आवाजात विचारू लागली, डॉक्टर, माझ्या मुलीला काही गंभीर नाही ना? ती आता ठीक आहे ना? डॉक्टर शांतपणे म्हणाले, सर्वप्रथम तुम्ही शांत बसा. तुमच्या मुलीच्या डोक्यात एक छोटी गाठ आहे. ती लगेच काढून टाकली तर पुढे कोणतीही अडचण येणार नाही. पण त्यासाठी लगेच एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. जर हे ऑपरेशन आत्ताच केलं नाही तर मुलगी मोठी होत जाईल तसा हा त्रासही वाढू शकतो. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यांतून अश्रूंचा बाण फुटला. विजीने तिला सावरलं आणि डॉक्टरांना विचारलं, ठीक आहे डॉक्टर, आम्ही ऑपरेशनसाठी तयार आहोत, पण त्याचा खर्च किती येईल? डॉक्टर म्हणाले, हे मेंदूशी संबंधित ऑपरेशन असल्यामुळे तज्ज्ञ न्यूरोसर्जनला बोलवावं लागेल.
संपूर्ण ऑपरेशनचा खर्च साधारण 15 लाख रुपये येईल. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 10 लाख रुपये जमा करावे लागतील. उरलेली रक्कम ऑपरेशन नंतर भरली तरी चालेल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून दोघी बाहेर आल्या. बाहेर पडताच मृणालला स्वतःला आवरलं नाही. ती मोठ्याने रडू लागली. देवा, माझ्या मुलीला मी कसं वाचवू? एवढे पैसे मी कुठून आणू? तिची अवस्था पाहून विजीने तिला घट्ट मिठी मारली. मृणाल, रडू नकोस, धीर धर. आपण माहीला नक्की वाचवू. आपल्या कंपनीतून कर्ज घेऊ. आपल्या ओळखीच्या प्रत्येक माणसाकडे मदत मागू. पण तू आधी स्वतःला सावर. तू धीर सोडला तर आपण काहीच करू शकणार नाही. योगायोगाने त्याच वेळी गौतम त्या रुग्णालयात आला होता. त्याने मृणाल आणि विजीचं संपूर्ण संभाषण ऐकलं. क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. मनात तो म्हणाला, मृणाल, आता तू माझ्या जाळ्यात अडकली आहेस. तुझ्या मुलीच्या या संकटाचाच वापर करून मी तुला माझ्यासमोर झुकायला भाग पाडेन. आता माझी चाल बघ. सकाळी शौर्य देशमुख गाढ झोपेत होता. तेवढ्यात छोटा अभिनव धावत आला आणि त्याच्या अंगावर उडी मारत म्हणाला, डॅडी, लवकर उठा ना. ऑफिसला जायचं नाही का? आज मी पण तुमच्यासोबत ऑफिसला येणार आहे. शौर्यने हसत त्याला जवळ घेतलं. अरे माझ्या अभि, आज ऑफिसमध्ये कशाला यायचं? तुला आज शाळा नाही का? अभि आनंदाने म्हणाला, नाही डॅडी, पुढचे 2 दिवस सुट्टी आहे. घरी बसून खूप कंटाळा येतोय, म्हणून मी आज तुमच्यासोबत येणार. प्लीज डॅडी. शौर्य त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. असं आहे का? ठीक आहे, पण ऑफिसनंतर मी तुला तुझ्या आवडीच्या ठिकाणी फिरायला घेऊन जाईन. आपण मस्त लॉंग ड्राईव्हलाही जाऊ. चालेल ना? अभिचा चेहरा आनंदाने उजळला. ओके डॅडी, लव यू. मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या बाळा. आता पटकन खाली जाऊन नाश्ता कर आणि तयार हो. आज तुला ऑफिसमध्ये घेऊन जातो. हे ऐकताच अभि आनंदाने पळत खाली गेला. शौर्यही तयार होऊन खाली आला. त्याला पाहताच सोनिया म्हणाली, शौर्य, आता मीही तुमच्यासोबत ऑफिसला येणार आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंटची जबाबदारी मी सांभाळेन. काका म्हणजे राजेंद्र देशमुख तुम्हाला काही हरकत नाही ना? राजेंद्रजी तिच्याकडे एकटक पाहत म्हणाले. सोनिया, तू माझं मत विचारते आहेस की आधी निर्णय घेऊन फक्त सांगायला आली आहेस? सोनिया हसत म्हणाली, काका, मी किती दिवस घरात बसून राहू? अभिही आता मोठा झाला आहे. मी ऑफिसला गेले तर व्यवसायाचं थोडंफार ज्ञानही मिळेल. तुम्ही फक्त परवानगी द्या. राजेंद्रजींनी शौर्याकडे पाहिलं आणि मग म्हणाले, ठीक आहे, तू ऑफिसला ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ऑफिसमध्ये शौर्याच्या कामात किंवा त्याच्या कोणत्याही निर्णयात तू हस्तक्षेप करायचा नाही. तुझ्या विभागाची जबाबदारी तू पूर्ण अधिकाराने सांभाळू शकतेस. सोनिया लगेच म्हणाली, ठीक आहे. असं म्हणत ती कारमध्ये जाऊन बसली. शौर्य अभिला घेऊन ऑफिससाठी निघाला. कारमध्ये बसताच अभिने मोबाईलमध्ये गेम खेळायला सुरुवात केली. थोडा वेळ शांततेत गाडी पुढे जात होती. मग सोनिया हळू आवाजात म्हणाली, शौर्य, मी तुला एक प्रश्न विचारला तर तू रागावणार नाहीस ना? शौर्य शांतपणे म्हणाला, तू काय विचारतेस त्यावर अवलंबून आहे. सांग. सोनियाने आधी अभिकडे पाहिलं. तो गेममध्ये पूर्ण गुंग होता. मग ती म्हणाली, शौर्य, तुला अभि तुझाच मुलगा आहे यावर पूर्ण विश्वास आहे ना? मग माझ्याशी लग्न करायला तू इतका विचार का करतोस? शौर्य काही क्षण शांत राहिला. नंतर गंभीर आवाजात म्हणाला, सोनिया, त्या दिवशी परिस्थितीमुळे माझ्याकडून चूक झाली असंच मला वाटत होतं. त्यानंतर जेव्हा तू सगळ्यांना सांगितलंस की तू अभिची आई होणार आहेस, तेव्हाही मला माहीत होतं की अभि माझाच मुलगा आहे. पण पत्नीचं स्थान, माझ्या आयुष्यात ते स्थान कायमचं फक्त मृणालचं आहे. ते ऐकताच सोनियाचा राग अनावर झाला. म्हणजे समाजात लोक माझ्याबद्दल काही बोलले तरी चालेल का? कोणी तुझ्या पत्नीबद्दल एक शब्द बोलला तर तुला इतका राग येतो, मग माझ्या बाबतीत मात्र सगळा अपमान मीच सहन करायचा? त्याचं बोलणं ऐकून अभिने कानातील हेडफोन काढले आणि निरागसपणे विचारलं, मम्मा, तुम्ही आणि डॅडी भांडताय का? सोनिया चिडून म्हणाली, तू इतका वेळ गेम खेळत होतास ना, मग शांतपणे तोच खेळ. तिच्या रागीट आवाजामुळे अभि घाबरला. शौर्यने लगेच त्याला जवळ घेतलं. नाही रे माझ्या बाळा, मम्मी आणि डॅडी फक्त बोलत होतो, काही भांडण नाही. ठीक आहे डॅडी. असं म्हणत अभि पुन्हा गेममध्ये रमला. मग शौर्य सोनियाकडे वळून शांत पण ठाम आवाजात म्हणाला, सोनिया, तुला एका लहान मुलाशीही शांतपणे बोलता येत नाही का? तू आत्ताच विचारलेल्या विषयाचं उत्तर मी तुला कितीतरी वेळा दिलं आहे, पण तू ते स्वीकारायलाच तयार नाहीस. आज शेवटचं एकदाच स्पष्ट सांगतो, फक्त समाज काय बोलेल म्हणून मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू आणि अभि दोघंही कायम माझ्या संरक्षणाखाली राहाल, पण यापुढे या विषयावर पुन्हा कधीही माझ्याशी बोलू नकोस. ओके? सोनिया एक शब्दही बोलली नाही.
थोड्याच वेळात कार ऑफिससमोर थांबली. शौर्याने अभिला प्रेमाने उचललं आणि त्याला घेऊन ऑफिसच्या दिशेने चालू लागला. सोनिया शौर्य जात असलेल्या दिशेकडे पाहत मनात म्हणाली, माझ्या मुलाचा बाबा असलेला तू एक ना एक दिवस मला नक्कीच तुझी पत्नी म्हणून स्वीकारशील. आता मी माझ्या हक्काने तुझ्या आयुष्यात येईन, बघत जा. असं मनाशी ठरवत तीही ऑफिसमध्ये शिरली. ऑफिसमध्ये प्रवेश करताच अभिची नजर अजय आणि सागरवर पडली. तो आनंदाने धावत त्यांच्या जवळ गेला. हाय अंकल्स, अजय हसत म्हणाला. अरे वा, आता तूही ऑफिसला यायला लागलास का? तुझ्या डॅडींचा त्रासच पुरेसा होता, आता त्यात तुझीही भर पडणार वाटतं. अभि लगेच म्हणाला, अंकल मी एकटाच नाही, आता रोज माझी मम्मीही ऑफिसला येणार आहे. अजयने हसत उत्तर दिलं. म्हणजे संपूर्ण कुटुंबच ऑफिसमध्ये येणार? मग घरी राहणार तरी कोण? इतक्यात शौर्यने अजयची मान हलकेच पकडत त्याला आत ओढलं. मागून अभिनेही अजयला ढकललं. अजय नाटक करत म्हणाला, अरे बापरे, बाप आणि मुलगा दोघेही एकदम खतरनाक आहात. तुम्हा दोघांना मीच सापडलो का? त्यांचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. शौर्य आपल्या खुर्चीत बसला. तेवढ्यात सागर म्हणाला, शौर्य, आपल्या फ्रान्समधल्या सर्वात मोठ्या डीलर कंपनीकडून महत्त्वाची बिझनेस मीटिंग ठरली आहे. त्या कंपनीचे प्रमुख भारतात आले आहेत. त्यामुळे आपल्या कंपनीचा MD म्हणून ही मीटिंग तुलाच अटेंड करावी लागेल. शौर्य सहज म्हणाला, त्यात काय आहे, जाऊया. ते इथे कधी येणार आहेत? सागर म्हणाला, ते आपल्या शहरात येणार नाहीत. आपल्यालाच त्यांच्या ठिकाणी जावं लागेल. आज संध्याकाळी निघायची तयारी ठेव. मी फ्लाईटची तिकीटं बुक करतो. शौर्य हसत म्हणाला, अरे कुठे जायचं ते तरी सांग. बंगळुरू. हे ऐकताच अभि आनंदाने उड्या मारू लागला. येस डॅडी, बंगळुरू. मी पण येणार. आपण दोघं एकत्र जाऊया ना, प्लीज. शौर्यने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. ओके माय डिअर सन. मग तो सागरकडे वरून म्हणाला, सागर, माझं आणि अभिचं बंगळुरूचं तिकीट बुक कर. अजय लगेच म्हणाला, मित्रा, माझंही बंगळुरूमध्ये एक महत्त्वाचं काम आहे. मीही तुमच्यासोबत येतो. आपण तिघे जाऊया. ऑफिस सागर सांभाळेल. काय सागर, चालेल ना? सागर हसत म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. असं म्हणत तो निघू लागला. तेवढ्यात शौर्याने त्याला थांबवलं. सागर, मृणालचा शोध घेण्यासाठी मी एका डिटेक्टिव्हला बोलावलं होतं. त्याचं काय झालं? सागर म्हणाला, आजच त्यांची तुझ्यासोबत भेट ठरवली आहे. मी त्यांना लगेच फोन करून बोलावतो. ठीक आहे. सागर निघून गेल्यावर अभिने उत्सुकतेने विचारलं, डॅडी, ही मृणाल कोण आहे? तिला का शोधताय? शौर्य काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, मृणाल म्हणजे ती तुझ्यासाठी एका आईसारखी आहे. अभि निरागसपणे म्हणाला, म्हणजे अजून एक नवी मम्मी? त्या तरी मला सतत ओरडणार नाहीत ना? अभिचा प्रश्न ऐकताच शौर्याच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. तो मनात म्हणाला, मृणाल तर देवदूतासारखी होती. तिने कायम सगळ्यांवर फक्त प्रेमच केलं. पण मलाच नाकारून ती माझ्यापासून दूर गेली. त्याचा चेहरा क्षणात उदास झाला. हे पाहून अजयने वातावरण हलकं करण्यासाठी अभिचा हात धरला. चल चॅम्प, आपण बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊया. असं म्हणत तो अभिला घेऊन बाहेर गेला. दुसरीकडे रुग्णालयात माही हळूहळू शुद्धीवर आली. डोळे उघडताच तिने समोर उभ्या असलेल्या मृणालकडे पाहिलं आणि अशक्त आवाजात हाक मारली, आई. माही बाळा, तुला शुद्ध आली का? थांब, मी लगेच डॉक्टरांना बोलावून आणते. मृणाल उठणार इतक्यात डॉक्टर स्वतःच माहीला तपासण्यासाठी आत आले. हसत ते म्हणाले, हॅलो लिटिल गर्ल, आता कसं वाटतंय? माही हलकंसं हसत म्हणाली, आय एम फाईन डॉक्टर. तिचं उत्तर ऐकून डॉक्टरही हसले. खूप छान, आता तू व्यवस्थित आराम कर. डोकं दुखायला लागलं किंवा काही त्रास झाला तर लगेच आईला सांगायचं, बरं का? ओके डॉक्टर. डॉक्टरांनी मृणाला त्यांच्या कॅबिनमध्ये येण्यास सांगितलं. तेवढ्यात विजी औषध घेऊन आली. माहीजवळ तिला बसवून मृणाल डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेली. डॉक्टर शांतपणे म्हणाले, बस मृणाल. आत्ताच्या तपासणीत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आता शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करावं लागेल. नाहीतर माहीला अशा प्रकारे वारंवार बेशुद्ध पडण्याचा धोका आहे. तुम्ही ऑपरेशनसाठी कधी तयार आहात ते सांगा. त्यानुसार मला तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवावं लागेल. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडत म्हणाली, डॉक्टर, या जगात माझ्यासाठी माझी मुलगीच सर्वस्व आहे. तिच्यासाठी मी काहीही करीन. कसंबसं करून मी 7 दिवसात पैशांची व्यवस्था करते. तोपर्यंत माझ्या मुलीला काही होणार नाही ना? डॉक्टर तिला धीर देत म्हणाले, मी काही औषधं लिहून देतो. त्यामुळे पुन्हा बेशुद्ध पडण्याचा धोका कमी होईल. आता तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
शक्य तितका लवकर ऑपरेशन करा. उशीर झाला तर समस्या गंभीर होऊ शकते. ठीक आहे डॉक्टर. मृणालने माहीला डिस्चार्ज करून घरी आणलं. तिला झोपवल्यानंतर ती बाहेर येऊन बसली. 15 लाख रुपये कुठून आणायचे याचाच विचार करत ती हताशपणे रडू लागली. दुसरीकडे शौर्याच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती आली. रिसेप्शनमधून परवानगी मिळाल्यानंतर तो थेट शौर्याच्या कॅबिनमध्ये गेला. हॅलो सर, माझं नाव सुरेश. मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. सागर सरांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. शौर्याने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. या सुरेश, बसा. मला एका व्यक्तीचा शोध लावायचा आहे. नक्की सर. त्या व्यक्तीची माहिती आणि फोटो द्या. शौर्याने एक खोल श्वास घेतला. जिचा शोध घ्यायचा आहे ती माझी पत्नी आहे. त्यानंतर त्याने लग्नाच्या आधीपासून मृणाल अचानक गायब होईपर्यंत घडलेली प्रत्येक घटना सुरेशला सविस्तर सांगितली. सगळं ऐकून सुरेश विचारात पडला. मग तो म्हणाला, सर, तुमच्या सांगण्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते. लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत तुमची पत्नी पूर्णपणे आनंदात होती. तुम्ही म्हणालात ना की ती लग्नासाठी ब्युटी पार्लरला गेली होती. ती कोणासोबत गेली होती? शौर्य लगेच म्हणाला, माझी बहीण नित्या तिच्यासोबत होती. सुरेशने मान हलवली. सर, माझ्या मते कुठेतरी अशी एखादी घटना घडली आहे जी तुमच्या लक्षातच आली नाही. म्हणून मी माझा तपास सर्वात आधी तुमच्या बहीण नित्यापासून सुरू करणार आहे. ठीक आहे सुरेश, शक्य तितक्या लवकर मृणालला शोधून काढा. मी माझ्या मुलासोबत बंगळुरूला जाऊन परत येतो. मग आपण पुन्हा बोलू. ओके मिस्टर शौर्य. असं म्हणत सुरेश बाहेर पडला. कॅबिन बाहेर उभी असलेली सोनिया त्याच्याकडे बारकाईने पाहत होती. सुरेश एक क्षणभर तिच्याकडे पाहून निघून गेला. ऑफिस सुटल्यानंतर शौर्य आणि अभि घरी जाऊन बंगळुरूच्या प्रवासासाठी तयारी करू लागले. सोनिया शौर्याजवळ येऊन म्हणाली, शौर्य, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. मलाही घेऊन चल. शौर्य शांतपणे म्हणाला, तू इथे राहून प्रोडक्शन डिपार्टमेंट सांभाळ. आम्ही 2 दिवसात परत येऊ. हे बोलून तो खाली उतरून गेला. सोनिया मात्र रागाने त्याच्याकडे पाहत राहिली. खाली राजेंद्र देशमुख उभे होते. ते म्हणाले, काय शौर्य, निघालास? काळजी घे आणि अभिकडे नीट लक्ष ठेव. हो डॅड. शौर्यने मग अमृता आजीकडे पाहत म्हटलं, आजी, आम्ही निघतो. अमृता आजींनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. जा रे बाळा, सुखरूप जाऊन ये. माझं मन सांगतंय या प्रवासात तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि अभिला जप. हो आजी. शौर्य बाहेर पडत असतानाच नित्या घरात आली. शौर्य तिला म्हणाला, नित्या, सुरेश नावाचा एक डिटेक्टिव्ह येईल. त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याला भेट. नित्या आश्चर्याने म्हणाली, दादा, वहिनीचा शोध घेण्यासाठी डिटेक्टिव्ह ठेवला आहेस? हो. तो आला की त्याच्याशी बोल. मी निघतो. असं म्हणत शौर्य अभिला घेऊन बाहेर पडला. शौर्याचं बोलणं सोनियाने लपून ऐकलं होतं. तो गेल्यावर तिने लगेच सिद्धार्थला फोन लावला. भैया, शौर्यने मृणालला शोधण्यासाठी एक डिटेक्टिव्ह ठेवला आहे. जर त्याने मृणालला शोधून परत आणलं तर? सिद्धार्थ शांतपणे म्हणाला, तू अजिबात काळजी करू नकोस. त्या डिटेक्टिव्हची व्यवस्था मी करतो. तू फक्त शौर्य आणि अभिसोबत आनंदात राहा. तुला शौर्यपासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. सोनिया हसत म्हणाली, ठीक आहे भैया. तू आहेस ना, मग मला कसलीच भीती नाही. फोन ठेवताच तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्मित उमटलं. दरम्यान शौर्य, अभि आणि विजय विमानाने बंगळुरूला रवाना झाले. ते तिथे पोहोचल्यानंतर अजयने आधीच बुक केलेल्या हॉटेलमध्ये जाऊन थांबले. इकडे घरी माहीची तब्येत थोडी सुधारली होती. ती हळूहळू उठून नेहमीप्रमाणे खेळू लागली होती. हे पाहून विजी म्हणाली, माही बाळा, अगं अजून आराम कर. आता खेळायची काय गरज आहे? माही ओठ फुगवत म्हणाली, किती वेळ बेडवर पडून राहायचं? विजी मावशी, मी जवळच्या पार्कमध्ये जाऊन माझ्या मित्रमैत्रिणींना भेटून येऊ का? ते अजिबात चालणार नाही. आजपासून मी किंवा तुझी आई मृणाल यांच्यापैकी कुणीही सोबत नसताना तू एकटीने कुठेही बाहेर जायचं नाही. समजलं ना? विजय आणि माही बोलत असतानाच मृणाल घरात आली. ती हसत म्हणाली, काय ग, आई मुलगी इतक्या रंगात काय गप्पा मारताय? विजय उत्तरली, काही नाही. माहीला घरी बसून कंटाळा आलाय. तिला बाहेर जाऊन तिच्या मित्रमैत्रिणींना भेटायचं आहे. मी तिला नाही म्हणाले होते. माही लगेच मृणालजवळ आली. आई, प्लीज ना, मी थोडा वेळ बाहेर खेळून येते. मृणाल तिच्याजवळ बसत म्हणाली, खेळशील ग माझ्या बाळा. आज संध्याकाळी आई स्वतः तुला पार्कमध्ये घेऊन जाईल. पण आत्ता तू थोडा आराम कर. माहीच्या डोळ्यात आनंद चमकला. खरंच आई? आपण आजच जाऊ? मृणाल तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली, हो, आईचं प्रॉमिस.
हे ऐकताच माही आनंदाने हसली आणि आपल्या खोलीत पळत गेली. माही गेल्यावर मृणालच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. विजी घाबरत म्हणाली, मृणाल, रडू नकोस. आपण कसंबसं माहीच्या ऑपरेशनसाठी पैशांची व्यवस्था करू. 1 मिनिट थांब. ती आत गेली आणि हातात एक छोटी पेटी घेऊन परत आली. मृणाल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. विजीने ती पेटी तिच्या हातात ठेवली. यामध्ये माझे काही दागिने आहेत. हे विकले तर किमान 5 लाख रुपये तरी मिळतील. लहानपणापासून मी माझ्या लग्नासाठी थोडे थोडे करून हे दागिने जमवले होते. हे घे. मृणालने लगेच पेटी परत तिच्या हातात दिली. विजी, हे तुझ्या लग्नासाठी तू किती कष्टाने साठवलं आहेस. मी हे घेऊ शकत नाही. विजीच्या डोळ्यातही अश्रू आले. ती भावूक होत म्हणाली, मृणाल, माही फक्त तुझी मुलगी नाही, ती माझीही मुलगी आहे. हे पैसे तिच्यासाठीच उपयोगी पडणार आहेत. तुम्हा दोघींशिवाय या जगात माझं कोण आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. हे ऐकताच मृणालने विजीला घट्ट मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. दुसरीकडे बंगळुरूला पोहोचलेले शौर्य, अभि आणि अजय हॉटेलमध्ये थोडा वेळ आराम करत होते. अभि उत्साहाने म्हणाला, डॅडी चला ना, आपण तिघे बाहेर फिरायला जाऊया. अजय लगेच म्हणाला, अरे आपण आत्ताच आलो आहोत, उद्या जाऊया. अभि हट्टाने म्हणाला, अजय अंकल, आपण एवढाही मोठा प्रवास केलेला नाही. डॅडी आपण जाऊया ना. शौर्य हसत म्हणाला, ठीक आहे, थोडा वेळ विश्रांती घेऊ, मग बाहेर फिरून येऊ आणि तिथेच रात्रीचं जेवण करून परत येऊ. अभि आनंदाने ओरडला, सुपर डॅडी. अजय अंकल, आता जाऊया. अजय हसत म्हणाला, अरे बापरे, तुम्ही दोघं बापलेक मला शांत बसूच देत नाही. असं म्हणत तो बेडवर आडवा झाला. पण अभि त्याच्या अंगावर चढून त्याला उठवू लागला. शेवटी अजयने हार मानली. ठीक आहे बाबा, चला. तिघेही हसत खेळत हॉटेलमधून बाहेर पडले. इकडे माही धावत मृणालजवळ आली. आई, बघ, मी तयार झाले. आता आपण पार्कमध्ये जाऊया. मृणाल हसून म्हणाली, हो माझ्या बाळा, चल निघूया. इतक्यात मृणालचा मोबाईल वाजला. तिने फोन उचलला आणि काही क्षण कोणाशी तरी गंभीरपणे बोलत राहिली. फोन ठेवून ती मागे वळली. समोर माही आनंदाने बाहेर जाण्यासाठी पूर्ण तयार होऊन उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पार्कमध्ये जाण्याचा निरागस उत्साह स्पष्ट दिसत होता. मृणाल माहीला घेऊन बाहेर पडणार इतक्यात तिच्या फोनवर एक कॉल आला. माहीच्या ऑपरेशनसाठी ज्या संस्थेकडे तिने आर्थिक मदतीसाठी अर्ज केला होता, तिथून फोन आला होता. त्यांनी तिला सर्व कागदपत्रांसह तातडीने येण्यास सांगितले. मृणालने माहीकडे पाहिलं. माही तर आनंदाने बाहेर जाण्यासाठी तयार झाली होती. तिने विजीकडे पाहत म्हटलं, काय ग, तुम्ही दोघी अजून निघाल्या नाहीत का? मृणाल म्हणाली, नाही ग, माहीच्या ऑपरेशनसाठी एक ठिकाणी आर्थिक मदत मागितली होती. तिथून फोन आला आहे. त्यांनी सगळी कागदपत्र घेऊन लगेच बोलावलंय. विजी, तू काही न बोलता माहीला घेऊन जाऊन ये. मी हे काम आटपून थेट तुमच्याकडे येते. चालेल ना? माही बाळा, तुला हरकत नाही ना? माहीने थोडं नाराज होत विचारलं. मम्मी, तुम्ही येणार नाही का? ठीक आहे, मी विजय मावशीसोबत जाते. असं म्हणत विजी आणि माही तिथून निघून गेल्या. तर मृणाल मदतीसाठी बोलावलेल्या संस्थेकडे रवाना झाली. दरम्यान शौर्य देशमुखने अभि आणि अजयला सोबत घेऊन एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जाऊन अभिला आवडेल त्या सगळ्या वस्तू विकत घेतल्या. खरेदी पूर्ण झाल्यानंतर तिघे जेवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कारने निघाले. रस्त्यातून जात असताना अभिने कारच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. जवळच असलेल्या उद्यानात अनेक मुलं खेळत होती. ते पाहून त्याने शौर्यकडे हट्ट करत म्हटलं, बाबा, मला पण त्या पार्कमध्ये खेळायचं आहे. शौर्यने हसत कारचं स्टेअरिंग वळवलं आणि गाडी उद्यानात नेली. तो अजयला म्हणाला, तुम्ही दोघं आधी आत जा, मी कार पार्क करून येतो. अजय म्हणाला, ठीक आहे, तू ये, आम्ही आत जातो. अजय अभिला घेऊन पार्कमध्ये गेला. दुसरीकडे सागरही जवळ बसलेला असताना सुरेश एका कॅफेमध्ये नित्याला भेटून बोलत होता. नित्या मात्र सागरकडे रागाने पाहत होती. सुरेश तिच्याकडे पाहत म्हणाला, नित्या, मला तुझ्याकडे एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे. तुझे भाऊ म्हणाले होते की त्या दिवशी तू आणि मृणाल दोघी ब्युटी पार्लरला गेल्या होत्या. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं ते सविस्तर सांगशील का? त्यामुळे मला पुढचं पाऊल उचलायला सोपं जाईल. नित्या म्हणाली, त्या दिवशी मी आणि वहिनी पार्लरला गेलो आणि तिथून थेट घरी आलो. वहिनी माझ्यासोबतच होत्या, त्या कुठेही गेल्या नव्हत्या. सुरेश पुन्हा म्हणाला, नित्या, त्या दिवशी तुम्ही दोघींनी काय काय केलं सगळं नीट सांग. नित्या थोडा विचार करून म्हणाली, हो, आठवलं. आम्ही जात असताना वहिनी कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. फोन झाल्यानंतर त्या खूप तणावात असल्यासारख्या वाटत होत्या.
मी सुद्धा त्यांना काही अडचण आहे का म्हणून विचारलं होतं, पण त्यांनी काही नाही असंच सांगितलं. सुरेश गंभीरपणे म्हणाला, ठीक आहे नित्या, धन्यवाद. तू सांगितलेल्या या माहितीच्या आधारेच मी पुढचं पाऊल उचलणार आहे. इतकं बोलून तो उठून निघाला. सागरने त्याला विचारलं, आता पुढचं कोण? सुरेश म्हणाला, मृणालची जवळची मैत्रीण वैशाली. ठीक आहे सागर, मी निघतो. सुरेश निघून गेल्यावर नित्या सागरकडे वळून म्हणाली, सागर, तुमची नेमकी अडचण काय आहे? आधीसारखं माझ्याशी का बोलत नाही? आपण लग्न कधी करणार? माझ्या घरी आता दुसरा मुलगा बघायला सुरुवात झाली आहे. लवकर शौर्य दादांशी बोला, नाहीतर मीच त्यांना सगळं सांगून टाकेन. सागर शांतपणे म्हणाला, आधी मृणाल कुठे आहे ते सापडू दे, मग आपण लग्न करू. कारण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना तुझी नणंद म्हणून उभी राहणारी मृणालच आहे. नित्या डोळ्यात पाणी आणत म्हणाली, वहिनी कधी सापडणार आणि आपलं लग्न कधी होणार? सागरने कठोर स्वरात उत्तर दिलं, तुझ्याने शक्य असेल तर वाट बघ, नाहीतर दुसऱ्या कोणाशीही लग्न करून टाक. असं म्हणत तो भराभर तिथून निघून गेला. नित्या मात्र डोळ्यांतून अश्रू वाहतच तिथून निघून गेली. इकडे शौर्य, अभि आणि अजय तिघेही पार्कमध्ये गेले होते. शौर्य काही वेळ अभि आनंदाने खेळताना पाहत उभा होता. तेवढ्यात आपला चेंडू शोधत एक लहान मुलगा त्याच्याजवळ येऊन थांबला. तेवढ्यात एक गोड आवाज शौर्याच्या कानावर आला, अंकल, इकडे माझा बॉल आला का? तुम्ही पाहिलात का? आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं तर समोर छोटीशी माही उभी होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताच शौर्य काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला. त्या छोट्याशा मुलीकडे पाहताना त्याला जणू स्वतःचंच प्रतिबिंब दिसत असल्याची विचित्र भावना झाली. माहीने पुन्हा विचारलं, अंकल, मी तुम्हालाच विचारतेय, माझा बॉल इकडे आला का? शौर्य हसत म्हणाला, नाही ग लिटल प्रिन्सेस. बरं तुझं नाव काय आहे? माही लगेच म्हणाली, सॉरी अंकल, मम्मी म्हणते ओळख नसलेल्या लोकांना आपलं नाव सांगायचं नसतं. हे ऐकून शौर्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अरे वा, तुझ्या मम्मीने तुला खूप चांगली गोष्ट शिकवली आहे. ठीक आहे, आधी मी माझं नाव सांगतो. माझं नाव शौर्य आहे. आता तू तुझं नाव सांगशील का? माही हसत म्हणाली, माझं नाव माही. वा, खूप छान नाव आहे. तू इथे कोणासोबत आली आहेस? तुझ्यासोबत कोणी दिसत नाही. माहीने दूर उभ्या असलेल्या विजीकडे बोट दाखवत म्हटलं, त्या बघा, त्या माझ्या विजया मावशी आहेत. मी त्यांच्यासोबत आले आहे आणि थोड्या वेळात माझी मम्मीही येणार आहे. शौर्याने प्रेमाने माहीला उचलून घेतलं. तू खूप गोड बोलतेस, मला तू खूप आवडलीस. आपण दोघं मित्र होऊया का? माहीने गालावर बोट ठेवून विचार करत असल्याचा अभिनय केला आणि मग हसत म्हणाली, ठीक आहे, पण मी तुम्हाला शौरी म्हणूनच हाक मारेन, चालेल ना? शौर्य मोठ्याने हसला, मला तर डबल ओके आहे माही. दोघांनी हसत एकमेकांना टाळी देत आपली मैत्री पक्की केली. तेवढ्यात विजी फोनवर बोलून परत येत होती. तिचं लक्ष दुसरीकडे असल्यामुळे ती समोरून येणाऱ्या अजयला धडकली. रागाने ती म्हणाली, अहो मिस्टर, डोळे आहेत की नाही? बैलासारखं धडकत चाललात. समोर बघून चालता येत नाही का? अजयही चिडून म्हणाला, अहो, धडक तर तुम्ही मला दिलीत आणि उलट माझ्यावरच ओरडताय. विजय आणखी चिडली. काय हो, नीट आणि आदराने बोला. अजयही मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. आधी तुम्ही आदराने बोला, मग मीही आदराने बोलेन. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. तो गोंधळ ऐकून शौर्य आणि माही तिथे आले. शौर्याने दोघांनाही शांत करत कसाबसा वाद मिटवला. त्यानंतर त्याने माहीला हसत बाय म्हटलं आणि अजयला घेऊन पार्किंगकडे निघाला. शौर्य आपल्या कारजवळ पोहोचून कार काढण्यासाठी पुढे गेला. त्याच वेळाने अगदी योगायोगाने कारच्या डाव्या बाजूला मृणालने आपली दुचाकी आणून उभी केली. शौर्यने माहीशी गप्पा मारून झाल्यावर अभिला घेऊन तिथून निघाला. अभिने उत्सुकतेने विचारलं, डॅडी, ती कोण होती? शौर्य हसत म्हणाला, तुझ्यासारखीच एक छोटीशी मैत्रीण आहे रे. अभि लगेच म्हणाला, मग माझी तिच्याशी ओळख करून द्यायला हवी होती ना डॅडी. शौर्य त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, ठीक आहे, उद्याही आपण याच वेळी इथे येऊ. तेव्हा तुम्ही दोघं भरपूर गप्पा मारा. आता तुम्ही दोघं गेटजवळ थांबा, मी कार घेऊन येतो. असं सांगून तो पार्किंगकडे निघाला. त्याचवेळी मृणालही तिची दुचाकी घेऊन पार्किंगमध्ये आली. दोघांची वाहनं अगदी शेजारीच उभी होती. पण शौर्यने वर पाहिलं इतक्यात त्यांच्या दोघांच्या मध्ये आणखी एक कार येऊन उभी राहिली. त्यामुळे इतके जवळ असूनही दोघांची नजरानजर होऊ शकली नाही. शौर्य कार घेऊन तिथून निघून गेला. मृणाल मात्र थेट माहीकडे आली. आईला पाहताच माही आनंदाने म्हणाली, मम्मी, तुम्ही थोडं लवकर आली असती तर बरं झालं असतं. माझा एक मोठा फ्रेंड आत्ताच निघून गेला. तुम्ही आधी आली असती तर त्याला भेटताही आलं असतं. मृणालने काहीच उत्तर दिलं नाही. तिने विजी आणि माहीला घेऊन थेट घरी गेली. घरी आल्यावर विजीला मृणालच्या चेहऱ्यावरच काहीतरी बिनसलं असल्याचं जाणवलं.
तिने आधी माहीला आत पाठवलं आणि मग मृणालला विचारलं, काय झालं मृणाल? पैशांच्या कामासाठी गेली होतीस ना? मृणालने निराश स्वरात उत्तर दिलं, हो, पण त्यांनी माझ्या पगारावर इतकं मोठं कर्ज मिळणार नाही असं सांगितलं. आता आपल्या ऑफिसमध्येही कर्जासाठी अर्ज केला आहे, पण उरलेल्या पैशांची व्यवस्था कशी करायची तेच समजत नाही. विजी काही क्षण विचारात पडली आणि म्हणाली, मृणाल, मी एक सल्ला देऊ का? हं, सांग. सरळ माहीच्या बाबांकडे जाऊन मदत माग ना. हे ऐकताच मृणालने तिच्याकडे रागाने पाहिलं. त्याची अजिबात गरज नाही. मी बाहेर कुठेतरी पैशांची व्यवस्था करेन, असं ठामपणे सांगून ती आत निघून गेली. दुसरीकडे शौर्याच्या ऑफिसमध्ये सुरेश वैशालीला भेटायला आला होता. वैशालीने त्याच्याकडे पाहत विचारलं, सांगा तुम्ही कोण आणि मला का भेटायचं म्हणत होतात? तेवढ्यात सोनियाने सुरेशला पाहिलं आणि ती त्याच्याजवळ आली. हॅलो मिस्टर, हे ऑफिस आहे. तुम्ही इथे कशासाठी आलात आणि आमच्या स्टाफशी काय बोलत आहात? सुरेश शांतपणे म्हणाला, मॅडम, मी शौर्यासाठीच इथे आलो आहे. मला वैशालीशी काही चौकशी करायची आहे. वैशाली, मी खाली थांबतो. कृपया माझ्या चौकशीत सहकार्य करा. आणि जर मॅडमने तुम्हाला पाठवलं नाही तर मी थेट शौर्याशी बोलतो, असं बोलून तो खाली निघून गेला. सोनियाने रागाने वैशूकडे पाहिलं. जा, अजून इथेच का उभी आहेस? तुझ्या त्या पळून गेलेल्या मैत्रिणीमुळे मला कायम डोकेदुखीच होते, पण आता याला मी लवकरच पूर्णविराम देणार आहे. रागाने बोलून सोनिया तिथून निघून गेली. वैशू मात्र घाबरतच सुरेशला भेटायला खाली गेली. सुरेशने तिला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. तो काही बोलणार इतक्यात वैशू घाईघाईने म्हणाली, साहेब, मला काहीच माहिती नाही. कृपया मला सोडा. सुरेश तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला आणि मग म्हणाला, वैशाली, अजून मी तुला काहीच विचारलं नाही. मग तू स्वतःहून इतकी घाबरून का बोलते आहेस? तेव्हाच वैशूच्या लक्षात आलं की ती घाईत स्वतःच बोलून गेली होती. ती लगेच शांत झाली. सुरेश गंभीर स्वरात म्हणाला, वैशाली, तुला काहीतरी महत्त्वाचं माहिती आहे. तू खरं सांगितलंस तरच आपण मृणालला शोधू शकतो. बिचारी ती सध्या कुठे आणि कोणत्या अवस्थेत असेल कोण जाणे. खरा मित्र स्वतःवर संकट आलं तरी चालेल, पण आपल्या मित्राला काही होऊ देत नाही. पण तू मात्र स्वतःच्या भीतीपोटी तुझ्या मैत्रिणीला संकटात सोडून दिलंस. हे ऐकताच वैशूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती रडतच म्हणाली, त्या दिवशी मी जे केलं ते फक्त मृणालला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून केलं होतं. पण त्याच गोष्टीमुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. इतक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. ती घाबरून मागे वळली. समोर विक्रम उभा होता. तो प्रेमाने म्हणाला, मला माहिती आहे वैशू, तू कधीच मृणालचा विश्वासघात करू शकत नाहीस. तू नक्कीच एखाद्या मोठ्या अडचणीत अडकली आहेस. पण तू खरं सांगितलंस तरच आपण ती अडचण सोडवू शकतो. मी आहे ना, धीराने सगळं सांग. सुरेश शांतपणे म्हणाला, हो वैशाली, तू निसंकोचपणे सगळं सांग. तुझ्यावर कोणतंच संकट येऊ देणार नाही याची जबाबदारी माझी. वैशाली काही क्षण शांत राहिली. मग त्या दिवशी घडलेली प्रत्येक गोष्ट तिने सुरेश आणि विक्रम यांना सविस्तर सांगितली. सगळं ऐकल्यानंतर सुरेश काही क्षण स्तब्धच झाला. नंतर तो गंभीर आवाजात म्हणाला, ठीक आहे, आता या सगळ्या प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण आहे ते आपल्याला कळलं आहे. आता मृणालपर्यंत पोहोचणं आपल्यासाठी खूप सोपं होईल. बरं, मी निघतो, असं म्हणत तो तिथून निघून गेला. सुरेश गेल्यानंतर वैशूने विक्रमकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. ती रडतच म्हणाली, मला माफ करा विक्रम, मी हे सगळं लपवून खूप मोठी चूक केली. विक्रमने तिचे दोन्ही गाल अलगद हातात घेतले आणि प्रेमाने म्हणाला, नाही वैशू, उलट तू मृणालचं आयुष्य वाचवलंस. तू तिच्यावर फार मोठे उपकार केलेस. आमचं संपूर्ण कुटुंब तुझं कायम ऋणी राहील. वैशूच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. खूप धन्यवाद, तुम्ही मला समजून घेतलंत. विक्रम हसत म्हणाला, बस, आता रडणं बंद. या विक्रमच्या होणाऱ्या बायकोच्या चेहऱ्यावर कायम हसूच शोभतं. चल तू ऑफिसमध्ये जा, मी निघतो, असं म्हणत तो वळून निघून गेला. क्षणभर वैशूला त्याच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही, पण पुढच्या क्षणी तिच्या लक्षात आलं. तिने आनंदाने हाक मारली, विकी. विक्रम पुन्हा तिच्याजवळ आला. त्याने तिच्या कपडावर हलकंसं चुंबन घेतलं आणि हसत म्हणाला, आपली मृणाल परत आली की लगेच आपल्या लग्नाची तयारी सुरू करू. तुला मान्य आहे ना? वैशाली लाजून फक्त हसली आणि मान हलवून होकार दिला. दुसरीकडे सोनियाचा भाऊ सिद्धार्थ याच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने फोन उचलत विचारलं, हॅलो, कोण बोलतंय? समोरून थंड आवाज आला, मी कोण आहे हे जाणून घ्यायचंय की तुझ्या बहिणीचं खरं रूप? हे ऐकताच सिद्धार्थ संतापला. कोण आहेस रे तू? काय बडबडतोयस? समोरचा माणूस हसला, मी काही बडबड करत नाहीये मित्रा,
खरंच सांगतोय. आत्ता तुझ्या फोनवर एक फोटो पाठवतो. तो आधी बघ मग बोल. काही क्षणांतच सिद्धार्थच्या फोनवर फोटो आला. तो फोटो पाहताच त्याच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. दात ओठ खात तो म्हणाला, आता तुला काय हवं आहे? समोरून उत्तर आलं, फार काही नाही. 4 दिवसांच्या आत मला 1 कोटी रुपये हवेत. तुझ्यासाठी ती रक्कम जमवणं काही कठीण नाही. हे मला माहिती आहे. जर पैसे दिले नाहीत तर हा फोटो मी तुझ्या बहिणीला आणि शौर्य देशमुखलाही पाठवेन. सिद्धार्थ घाबरून म्हणाला, असं काही करू नकोस. तुला पैसे मिळतील, पण त्यानंतर तुझ्याकडे असलेले सगळे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करायचे. तो माणूस हसला. मी पैसे घेऊन परदेशात कायमचा निघून जाणार आहे. त्यामुळे यानंतर त्या फोटोमुळे तुला कोणताही त्रास होणार नाही. पैसे तयार ठेव. कुठे आणायचे ते मी पुन्हा फोन करून सांगतो. इतकं बोलून त्याने फोन कट केला. फोन ठेवताच सिद्धार्थच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. तो स्वतःशीच म्हणाला, अरे, इतके दिवस मी तुलाच शोधत होतो. आता तू स्वतःहून माझ्या जाळ्यात आलायस. परदेशात जाणं तर दूरच, आता सरळ यमसदनातच जाणार आहेस. असं म्हणत त्याने कोणाला तरी फोन करून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि समाधानाने हसू लागला. इकडे मृणालने माहीची काळजी घेण्यासाठी 2 दिवसांची सुट्टी घेण्याचा विचार केला. पण विजी तिला म्हणाली, नाही मृणाल, तू ऑफिसला जा आणि ऑपरेशनसाठी कंपनीकडून कर्ज मिळतं का ते बघ. 2 दिवस मी सुट्टी घेते. माहीची काळजी मी घेईन. मृणालनेही तिचं म्हणणं मान्य केलं आणि ऑफिसकडे निघाली. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ती थेट अकाउंट्स विभागात गेली. तिथे वरिष्ठ अकाउंटंटला ती म्हणाली, सर, मला कंपनीकडून थोडं कर्ज हवं आहे. त्यांनी विचारलं, किती रक्कम हवी आहे? 5 लाख रुपये सर. ते हळू आवाजात म्हणाले, मृणाल, आपल्या कंपनीत जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचंच कर्ज मिळतं. त्यापेक्षा जास्त रक्कम कंपनीच्या नियमांनुसार देता येत नाही. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. सर प्लीज, माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी हे पैसे खूप गरजेचे आहेत. काहीतरी करा. अकाउंटंटला तिची अवस्था समजत होती. तो म्हणाला, तुझी अडचण मला समजते. असं कर, आपल्या MD गौतम सरांशी बोलून बघ. कदाचित ते काही मदत करू शकतील. ठीक आहे सर. असं म्हणत मृणालने MD गौतम यांच्या कॅबिनचं दार ठोठावलं. परवानगी मिळताच ती आत गेली. गौतम हसत म्हणाले, या मृणाल, सांगा, काम सोडून यावेळी माझ्या कॅबिनमध्ये कशासाठी आलात? मृणाल थोडी संकोचात म्हणाली, सर, मला थोड्या कर्जाची गरज आहे म्हणून आले आहे. गौतम तिच्याकडे पाहत म्हणाला, कर्जाबाबतची चौकशी तर अकाउंट्स विभागात करायची असते, मग थेट माझ्याकडे का आलात? मृणालने शांतपणे उत्तर दिलं, सर, मला 5 लाख रुपयांचं कर्ज हवं आहे. अकाउंट्स विभागात त्यांनी सांगितलं की एवढी रक्कम मंजूर करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. गौतमने गंभीरपणे विचारलं, इतक्या पैशांची गरज कशासाठी आहे हे जाणून घेऊ शकतो का? मृणालच्या डोळ्यात अश्रू दाटले. सर, माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी हे पैसे हवेत. कृपया मला मदत करा. गौतम काही क्षण विचारात पडला. मग त्यांनी विचारलं, ऑपरेशनचा एकूण खर्च किती आहे? मृणाल म्हणाली, सर, एकूण 15 लाख रुपये लागणार आहेत. तुम्ही फक्त मला 5 लाखाचं कर्ज मंजूर करून दिलत तर उरलेल्या पैशांची व्यवस्था मी बाहेरून करेन. कृपया मला मदत करा. गौतम काही वेळ शांत बसून विचार करत राहिला. नंतर तो म्हणाला, ठीक आहे मृणाल, ऑपरेशनसाठी लागणारी संपूर्ण रक्कम मी कंपनीच्या वतीने देतो. कंपनीच्या नियमांनुसार तुला 2 लाख रुपयांचंच कर्ज मिळू शकतं, पण उरलेले पैसे मी वैयक्तिकरित्या तुला देईन. हे ऐकताच मृणालच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. ती भावूक होऊन म्हणाली, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवत आहात. गौतम हसत म्हणाला, अगं मृणाल, एवढी भावूक का होत आहेस? तुला मदत करणार नाही तर आणखी कोणाला करणार? उद्या ये, सगळी रक्कम तयार ठेवतो. मृणालने कृतज्ञतेने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि कॅबिनच्या बाहेर निघून गेली. ती बाहेर जाताच गौतम तिच्या पाठोपाठ पाहत राहिला आणि त्याच्या ओठांवर एक कुटील, कपटी हास्य उमटलं. गौतमच्या मनात मृणालबद्दल काय घाणेरडे विचार आहेत. सोबतच शौर्य आणि माही एकमेकांना भेटल्यानंतर पुढे काय होईल हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.